सगळ्या लोकांची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार तुम्ही आनंदाची गोष्ट आहे. मला वाटते सगळ्याच मराठा नेता असू दे, ओबीसी नेता असू दे, दलितांचे नेते असू दे, हिंदुत्ववादी असू दे किंवा मुस्लिम कट्टरवादी असू दे, सगळ्यांनी एकत्र होऊन शेतकऱ्याशी संबंधित लढलं तर चित्र बदललं ना महाराष्ट्राचं. आखरी हा शेतकरी सगळ्याच जातीत आहे, सगळ्याच धर्मात आहे आणि सगळ्या पार्टीमध्ये आहे. मग त्याची संख्या सगळ्यापेक्षा जास्त आहे. उसका आवाज भी सबसे ज्यादा बड़ा है. तो मेहनत पण सगळ्यात जास्त करतं, पण तोच का लुटल्या जातं, त्यालाच का आत्महत्या करावं लागतं. संभाजीनगरमध्ये आता एका ठिकाणी नवरा बायकोनं दोघांनी आत्महत्या केल्या आणि अजूनही त्याला कुठलीही मदत भेटली नाही. 2 मुलं आहेत, ते उघड्यावर पडलेले आहेत. रोज 10 ते 15 आत्महत्या कानावर येतं. हा सर्वपक्षीयच कार्यक्रम आहे आणि ते सगळ्या जातीनं एकत्र होऊनच हा एकत्र लढला पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही एकत्र येणार का? माझं असं म्हणणं आहे, शेतीच्या प्रश्नासाठी आम्ही कोणाच्याही पाठीशी उभं राहू, कोणाच्या बाजूने उभं राहू. शेतकरी हा विषय, मजुराचा विषय, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल आणि दिव्यांग असेल, जो जो ह्या विषयाला धरून राहील त्याच्यासाठी आम्ही उभं राहू. चांगली गोष्ट आहे. मला वाटतंय आम्ही खरं तर महाराष्ट्र वेगळ्या वळणावर, खऱ्या वळणावर लागलेला आहे. नाहीतर हा महाराष्ट्र जातीत भांडणारा पाहत होतोय. आमचे ते स्वप्न होते का हा महाराष्ट्र शेतकरी आणि सरकार असा वाद निर्माण झाला पाहिजे. पण मुद्दामून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलं. पण आज आता आनंदाची गोष्ट आहे, जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलायला सुरुवात झाले. आमचे उद्धव साहेब सुद्धा आता मोर्चा काढणार आहे. हे अपेक्षाच आहे, हीच अपेक्षा आहे. जो महाराष्ट्र जाती धर्मामध्ये पेटत होता तो शेतकऱ्यासाठी जर वर्तेत असेल, आवाज उठत असेल आणि एक नवीन चित्र उद्या हिंदुस्थानाला जात असेल तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नेहमी लढतात, तर ह्या सगळ्याचे जे नेते आता मोर्चे काढतील किंवा आंदोलन करतात त्यांना पाठिंबा असेल, सोबत असाल तुम्ही? हा, बिलकुल पाठिंबा. मी तर म्हणतो भाजपने काढला मोर्चात, त्यालाही पाठिंबा देऊ. आखरी शेतकरी म्हणून उभं राहता आलं पाहिजे ना. सगळ्यांना पार्टीचीच गुलामी करायची, पार्टीशिवाय दुसरं काहीच महत्वाचं नाही असं समजणारा काही अर्थ आहे का? मी तर नेहमी सांगतोय का तुम्ही कोणत्याही पार्टीत राहा, जातीत राहा, पण